नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घन कसा काढायचा ट्रिकनुसार ते पाहणार आहोत। घन म्हणजे काय तर दिलेल्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करणे। 2 चा तिसरा घात म्हणजे सुद्धा घन। म्हणजेच मित्रांनो 2 चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे। 2 गुणिले 2 गुणिले 2, मग 2 चा घन किती येईल? बेक बे बेदुनी 4, 4 दुनी 8। 2 चा घन किती आला? 8। दुसरं उदाहरण घेऊया। 3 चा तिसरा घात म्हणजेच 3 चा 3 वेळा गुणाकार। 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। 3 चा घन आला 27। मित्रांनो, लहान संख्या असेल म्हणजे 1 ते 10 पर्यंत तुम्ही पटकन घन काढू शकता, पण जर मोठी संख्या आली तर घन कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। बघा, सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्येचा घन आपण काढूया। सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्येचा घन काढूया। उदाहरण घेऊया। आता सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत तर 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15, 16, 17, 18 आणि 19 यांच्या दशक स्थानी 1 1 1 आहे, म्हणजे सुरुवातीला 1 आहे। मग आपण 11चा घन काढूया। 11चा घन ट्रिकनुसार आपण काढणार आहोत। 11चा घन काढण्यासाठी आपण प्रथम 3 4 रेषा काढून घेऊया। 11ला पहिल्या 2 ब्लॉकमध्ये अशा प्रकारे लिहून घ्या। इथे 1 चा वर्ग लिहा, 1 चा वर्ग 1। इथे 1 चा घन लिहा, 1 चा घन 1। त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली 0 लिहा। त्यानंतर 1 ची दुप्पट 1 अधिक 1 2, 1 ची दुप्पट 1 अधिक 1 2। त्यानंतर यांची बेरीज करूया। 1 आणि 0 1, 1 आणि 2 3, 1 आणि 2 3, 1 आणि 0 1। बघा, 11चा घन आलेला आहे 1331। किती आला? 1331। हा आपल्याला 11चा घन इथे मिळालेला आहे। पुढील उदाहरण बघा, 13चा घन। आता 13चा घन आपण ट्रिकनुसार काढणार आहोत। प्रथम आपण 4 रेषा काढून घ्यायच्या। तेराला पहिल्या 2 ब्लॉकमध्ये अशा प्रकारे लिहून घ्या। त्यानंतर इथे 3 चा वर्ग लिहायचा आहे। 3 चा वर्ग किती मित्रांनो? तर 3 चा वर्ग 3 त्रिक 9। इथे 3 चा घन लिहायचा आहे। 3 चा घन किती? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। इथे 13ला लिहिले, इथे 3 चा वर्ग लिहिला, इथे 3 चा घन लिहिला। त्यानंतर मित्रांनो पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली तुम्हाला 0 लिहायचा आहे। त्यानंतर 3 ची दुप्पट करायची आहे। आता 3 ची दुप्पट 3 अधिक 3 6, 9 ची दुप्पट 9 अधिक 9 18। त्यानंतर तुम्हाला बेरीज करायची आहे। 27शी 7, हातचे गेले 2।
बघा 18 आणि 9 27, 27 आणि 2 29, 29 9 हातचे गेले 2, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 हातच्या गेला 1, 1 आणि 1 2. इथे आपल्याला 13चा घन मिळालेला आहे 2197. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ट्रिकनुसार सुरुवातीला 1 असणाऱ्या कोणत्याही संख्येचा घन पटकन काढू शकता. त्यानंतर मित्रांनो शेवटी 1 असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा ते पाहणार आहोत. आता शेवटी 1 असणाऱ्या संख्या कोणकोणत्या येत्या मग? तर 21 आहे, 31 आहे, 41 आहे, 51 आहे, 61 आहे, 71 आहे, 81 आणि 91. उदाहरण घेऊया. 21चा घन. आता 21चा घन आपण ट्रिकनुसार काढणार आहे. त्याच्यासाठी प्रथम आपण 4 रेषा काढून घेऊया. त्यानंतर मित्रांनो 21ला आपण शेवटून लिहायचं आहे. बघा शेवटी लिहायचं 21ला. शेवटच्या 2 ब्लॉकमध्ये 21ला अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे 2चा वर्ग लिहायचा आहे. 2चा वर्ग किती? तर 2चा वर्ग 4, बेदुनी 4. इथे 2चा घन लिहायचा आहे. 2चा घन किती? तर बेदुनी 4, 4 दुनी 8, 2चा घन 8. त्यानंतर मित्रांनो पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली काय करायचं आहे? 0 लिहायचं आहे. त्यानंतर इथे 4ची दुप्पट करायची. 4 आणि 4 8, 2ची दुप्पट 2 आणि 2 4. त्यानंतर बेरीज करायची आहे. 1 आणि 0 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12, 12शी 2 हातचे गेला 1, 8 आणि 1 9. इथे आपल्याला 21चा घन मिळालेला आहे 9261. उदाहरण दुसरं घेऊया. शेवटी 1 असणाऱ्या संख्येचं. बघा 51चा घन. आता 51चा घन करण्यासाठी प्रथम आपण 4 रेषा काढून घेऊया. 51ला शेवटच्या 2 ब्लॉकमध्ये लिहून घ्या. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला 5चा वर्ग लिहायचा आहे. 5चा वर्ग 5 5 25. त्यानंतर इथे 5चा घन लिहायचा आहे. 5चा घन किती? 5चा 3 वेळा गुणाकार. 5 5 25, 25 5 125, 125. त्यानंतर मित्रांनो पहिल्या आणि शेवटच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला 0 लिहायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 25ची दुप्पट 25 अधिक 25 50. इथे 5ची दुप्पट 5 आणि 5 10. त्यानंतर बेरीज करायची आहे. 81 1, 10 आणि 5 15, 15शी 5 हातचे गेले 1. बघा 25 आणि 50 75, 75 आणि 1 76, 76सी 6 हातचे गेले 7, 125 आणि 7. बघा 5 आणि 7 12,
12शी 2 हातचे गेले 1, 1 आणि 2 3, 1शी 1 125 अधिक 7 132. अशा प्रकारे 51चा घन आहे 1,32,651. 1,32,651 हा आपण इथे 51चा घन ट्रिकनुसार मिळवलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो शेवटी एक असणाऱ्या कोणत्याही संख्येचा घन तुम्ही काढू शकता ट्रिकनुसार. त्यानंतर मित्रांनो सारखे नंबर असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा आपण बघूया. तर सारखे नंबर म्हणजे असणारे संख्या कोणकोणत्या आहेत, तर 11 आहे, 22 आहे, 33 आहे, 44 आहे, 55 आहे, 66 आहे, 77 आहे, 88 आहे आणि 99 आहे. बघा प्रथम आपण इथे 22चा घन काढूया. उदाहरण घेऊया 22चा घन. 22चा घन काढण्यासाठी प्रथम 4 रेषा काढून घेऊया. इथे आपल्याला 2चा घन लिहायचं आहे. आता 2चा घन किती, तर 2चा 3 वेळा गुणाकार. 2 दुनी 4, 4 दुनी 8. 2चा घन 8. इथे सुद्धा 2चा घन लिहायचा आहे. इथे सुद्धा 2चा घन 8. इथे सुद्धा 2चा घन 8 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली तुम्हाला 0 लिहायचं आहे. इथे 8ची दुप्पट. 8ची दुप्पट किती, 8 अधिक 8 16. इथे 8ची दुप्पट 8 अधिक 8 16. त्यानंतर बेरीज करायची आहे. 8शी 8, 8 आणि 16 24, 24शी 4 हातचे गेले 2, 16 आणि 8 24, 24 आणि 2 26, 26शी 6 हातचे गेले 2, 8 आणि 2 10. अशा प्रकारे इथे आपल्याला 22चा घन मिळालेला आहे. तो आहे 10,748. उदाहरण दुसरे बघा 33चा घन. तर 33चा घन करण्यासाठी प्रथम आपण 4 रेषा काढून घेऊया. इथे आपल्याला 3चा घन लिहायचा आहे. 3चा घन 3चा 3 वेळा गुणाकार. 3चा 3 वेळा गुणाकार. 3चा घन 27. इथे सुद्धा 3चा घन लिहायचा आहे 27. इथे सुद्धा लिहायचा आहे 3चा घन 27. 3चा घन 27. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली तुम्हाला 0 लिहायचं आहे. इथे 27ची दुप्पट जर केली तर किती येते, 54. 27 अधिक 27 54. 27ची दुप्पट 54 लिहायची आहे. त्यानंतर बेरीज करायची आहे. 27शी 7 हातचे गेले 2. बघा 27 आणि 54 किती होते, 27 आणि 54 तर 83 होते. 83. 27 आणि 54 81. 81 आणि 2 83. 83शी 3 हातचे गेले 8. 27 आणि 54 81. 81 आणि 8 89. 89शी 9 हातचे गेले 8. 27 आणि 8 35. अशा प्रकारे इथे आपल्याला 33चा वर्ग मिळालेला आहे 35,937.
बघा, वेगळ्या संख्या असल्यावर घन कसा काढायचा ते आता आपण पाहणार आहोत. आता वेगळ्या संख्या म्हणजे डिफरंट नंबर असल्यावर कोणताही नंबर घेऊ शकता तुम्ही. 35 घेऊ शकता किंवा 48, 24, कोणताही नंबर तुम्ही घेऊ शकता. 92. आपण उदाहरण घेऊया 24. तर 24चा आपण इथे घन काढूया. आता 24चा घन काढण्यासाठी मित्रांनो प्रथम तुम्ही अशा 4 रेषा काढून घ्या. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला काय लिहायचं आहे पहिल्या ब्लॉकमध्ये, तर या 2चा घन लिहायचा आहे. 2चा घन किती असतो? 8. इथे लिहायचं आहे तुम्हाला 4चा घन. 4चा घन किती? 64. हा शेवटच्या ब्लॉकमध्ये लिहायचा. त्यानंतर तुम्हाला इथे 2चा वर्ग करायचा आहे. आता 2चा वर्ग किती असतो? 4. 2चा वर्ग 4 गुणिले हे 4. 4 चौक 16. ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर 4चा वर्ग. 4चा वर्ग किती? तर 4चा वर्ग 16. 16 आणि हे 2. 4चा वर्ग 16 गुणिले हे 2. 16 दुनी 32. ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली 0 लिहायचं. त्यानंतर 16ची दुप्पट करायची. 16 आणि 16 32. त्यानंतर 32ची दुप्पट करायची. 32ची दुप्पट किती येते? 64. त्यानंतर बेरीज करायची आहे. बघा 64शी 4 हातचे गेला 6. त्यानंतर आपण या सगळ्यांची बेरीज करूया. 32, 64 आणि 6. 6 4 10. 10 2 12. 12शी 2 हातचे गेले 1. 3 आणि 6 9 आणि 1 10. 102 येतं यांची बेरीज. मग 102शी 2 हातचे गेले 10. त्यानंतर आपण या सगळ्यांची बेरीज करूया. 16, 32 आणि 10. बघा 6 आणि 2 8. 1 आणि 3 4. 4 आणि 1 5. 58 येतं. 58शी 8 हातचे गेला 5. 8 आणि 5 13. अशा प्रकारे इथे आपल्याला 24चा घन मिळालेला आहे. तो आलेला आहे 13,824. 13,824. अशा प्रकारे कोणताही वेगळा नंबर असेल किंवा कोणताही डिफरंट नंबर असेल तर तुम्ही पटकन घन काढू शकता. काय करायचं तर इथे तुम्हाला 2चा घन लिहायचा पहिल्या ब्लॉकमध्ये. शेवटच्या ब्लॉकमध्ये 4चा घन 64 लिहायचा. त्यानंतर 2चा वर्ग गुणिले 4 करायचं. ते इथे लिहायचं. त्यानंतर 4चा वर्ग गुणिले 2 करायचं. ते इथे लिहायचं. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या अंकाखाली 0 लिहायचा. त्यानंतर 16ची दुप्पट आणि 32ची दुप्पट करायची. ती इथे लिहायची. त्यानंतर बेरीज करायची. अशा प्रकारे तुम्हाला इथे 24चा घन मिळून जाईल किंवा कोणत्याही संख्येचा वेगळ्या घन तुम्ही ट्रिकनुसार इथे काढू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.